लक्ष्मण विश्वनाथ खोतकर, मी संजय दगडू खोतकर, हे नामदेव तुकाराम खोतकर, हे रमेश बाबूराव खोतकर, हे नानासाहेब यशवंत खोतकर आणि हे त्यांचे मुलगा अण्णासाहेब नामदेव खोतकर. हे 4 कुठे आहे? हे 4 कुठे आहेत? या 4 जणांच्या इथे आज तुम्ही पत्रकारांना बोलवलेलं आहे आणि तुमच्यावर काही अन्याय होत आहे असं तुम्ही सांगितलं. अन्याय होतो. तुमचं काय काय प्रकरण आहे संपूर्ण? आता आमचा जो अन्याय असा झालेला आहे की इथालचे जे या जमिनीवर जे बसलेले लोक आहेत ते सर्व लोक धडधांडके लोक आहेत, पैशावाले. आणि आम्ही आतापर्यंत ज्या पोलीस कंप्लेंट केला, पोलिसांना आमची कुठलीही कंप्लेंट तिच्यावर ऑब्जेक्शन घेतलेलं नाही. दुसरी गोष्ट, आमच्याकडे जो फेर आहे हा फेर दाखवतो तुम्हाला. हा फेर हा 1967चा, याच्यावर रजिस्ट्री नंबर नाही आणि रजिस्ट्री केव्हा झाली त्याची तारीख नाही. आणि हा फेर बनला याला दिवसच नव्हता, कारण की याच्यावर तारीखच नाही. दुसरी गोष्ट, बेकायदेशीर व्यवहार करून या फेरवर सगळी खरेदी विक्री केलेली त्यांनी. कलेक्टरचा स्टे लागलेला असताना लोक आम्हाला मंत्र्याचा याचा त्याचा फोन आल्याच्या नंतर आम्हाला हे दडपशाही करतात आणि इथं येऊ नका म्हणतात. 19 एकर 19 गुंठे आहे ही जमीन. हे 19 एकर 19 गुंठ्याचा 7-12. हे 4 आजोबाचे नाव आहे आमचे. हे नामदेव तुकाराम आज जिवंत आहे. जमिनीचा प्रकार कोणता? गाव कामगार महार अडोळा खिदमती इनाम. ही जमीन आहे. सेवा केल्याबद्दल आम्हाला इनाम भेटलेलं आहे. केव्हा भेटलं होतं इनाम? 1953 ला. आणि ही केस 1977 पासून चालू आहे आमची केस. त्याच्यामध्ये 4-5 लोक वारले आमचे म्हातारे. आता फक्त आज एक जिवंत आहे 7-12 भेटले. चालू आहे ना आमची कलेक्टर केस. त्याच्यावर इष्टे लावल्यानंतर त्याचा उल्लंघन करते लोक. कलेक्टर त्याला मान्यताच नाही. मग गरीब लोक कुठे जायचे, कोणाकडे जायचं? आणि दुसरी गोष्ट, आता हे जी लोक म्हणतात ना, यांच्या नावानं कोर्टामध्ये आदेश आलेला आहे का यांना उडून टाकलेलं आहे. यांना कोर्टानं उडून टाकलेलं आहे, तरी सुद्धा आम्हाला येऊन दादागिरी करतात. जेव्हा ज्यांची नावं कमी केलेली तर तुम्ही हा अर्ज मग पुढं लँड रेकॉर्डकडे का नाही दिला? लँड रेकॉर्डकडे आमचा केस चालू असताना दिलाच नाही ना. तिथं यांना नोटिसा पाठवल्या, जाहीर पर्यटन दिलं, सगळं काही केलं आम्ही ना. तिथं 2-4 जण तर तारखेला येणार पण नाही. जाहीर पर्यटन दिलं, जाहीर पर्यटन द्यायला नोटिसा दिल्या तरी नाही आले. कशाला येतील ते? काय आहे त्यांच्याकडं? तिसऱ्या माणसाकडून घेतलेली रजिस्ट्री त्यांच्याकडं. मूळ मालकाची दाखवा ना. मूळ मालकाची रजिस्ट्री दाखवतो, आम्ही हे सोडून देऊ. जे बी लिखापडी असेल मूळ मालकाची. पुढची दिशा काय राहणार? आमची पुढची दिशा हेच आहे का आमची निर्णय लागोपर्यंत इथं कोणी पण पाय ठेवायचा नाही. आम्ही हारलो, तुम्ही घ्यायचं, तुम्ही हारले, आम्हाला सोडून द्यायचं. आता हे तुम्ही म्हणता की सर्व हॉटेल लोकांचं पूर्ण मोठ्याला आता पूर्ण खालच्या लोकांवर वरचे लोक आम्हाला दबाव घालतात. तुम्ही पोलीस संरक्षणासाठी तुम्ही अर्ज केला ना, पण काही ऍक्शनच नाही घेत पोलीसवाले. पण भेटले का? भेटलो, आता भेटायचंच आहे ना. दिला आम्ही अर्ज लिहिलेला आहे. पोलीस कमिशनर हा, त्यांना पण दिला ना. त्यांची बी कॉपी देतो तुम्हाला मी. 2 मिनिटं दाखवतो मी. ही पोलीस आयुक्तालयाची कॉपी. आता गरीब माणसाने कोणाकडे न्याय मागायचा? बोला सर. आता हे बी आता कोणत्या किती दिवस राहणार आहे मला सांगा. त्यांच्या डोळ्यासमोर तर काही ना काही व्हायला पाहिजे का नाही? जर हे आमचा इथं जी उदरनिर्वाह चालतो, ही जर जमीन तुम्ही हिसकून घेतली तर आम्ही जायचं कुठं? आणि कोणाकडे दाद मागायची? आम्हाला फक्त एवढंच आहे, सरकारनं आमचं ही विनंती मान्य करावा आणि आम्हाला न्याय द्यावा, बस एवढीच आमची विनंती. आणि एक महानगरपालिकेला बी कळवतो मी का या सर्वे नंबर 108, 133, गट नंबर 134, 135, 136 मध्ये कोणताही परमिशन देऊ नये, हे मला हे बोलणं आहे त्यांना. महानगरपालिकेला केले, लिहून ठेवलेले द्यायचे फक्त. काही लोक काही बांधकाम करत आहेत. नाही, बांधकाम चालू आहे ना, पडू तुम्हाला तिकडे बी न्यायचं आहे तुम्हाला. न्यायचंय तिकडे. त्या संदर्भात तुमचं काय म्हणणं आहे? नाही, त्या संदर्भात ते आम्ही बंद केलेले. आम्ही बंद करून टाकलं. इष्टे लावल्यानंतर त्याचा उल्लंघन नाही होऊ म्हणून स्टे लावल्यानंतर पोलिसांनी काही मदत केली? काहीच नाही केली. काहीच नाही केली. काहीच केली नाही. आम्ही कुठपर्यंत पुरणार यांना? पैशावाले असल्याच्या नंतर आमचे मग रोज मजुरी करून खाणारे लोक यांना कुठपर्यंत पुरणार आम्ही? आम्ही आज सकाळी कामाला गेलो तर संध्याकाळचा आम्हाला प्रश्न पडतो. तर पैशावाल्या बरोबर आम्ही काय झगडणार आहे का? मला सांगा ना. आमचा निर्णय फक्त एवढंच करावा का आमचा निर्णय आमच्या
हिताचा द्यावा, बस एवढंच आमचं सांगणं आहे राज्य सरकारला. बस एवढीच मेहरबानी होईल आम्ही आमच्या. कायद्यानं चालू आहे, कायद्यानं नाही, करू मग लागलो. आम्हाला एक शेवटी पर्याय राहील, आम्ही कलेक्टर आणि याचं जे समोर बसू याचं आणि अग्निदहन करून टाकू. आमच्या बस कोणाच्या बी याच्याशिवाय केसाला आमच्या धक्का लागला तर नाही. याची जिम्मेदारी हेच राहणार आहे. जे बी बसलेले इथे कोणी लक्ष देतच नाही ना, किती अर्ज करा काही करा तरी येत नाही, बोलत नाही तुमचं काय आहे काय नाही. कशाबद्दल मग हे आमचं सगळे कागदपत्र आमचे स्वतःच होय. ते सांगते आता जे चालू सातबाऱ्यावर नाव आहे, अहो चालू सातबाऱ्यावर नाव, पण आम्ही जमीन विकलेली नाही. आम्ही तुम्हाला जीव तोडून सांगतो ना. घेतली चालू कोणाकडून? सातबाऱ्यावर नाव आहे तर आम्हाला त्या चालू सातबाऱ्याच्या नावाची घेणं काय? घेतली कोणाकडून तुम्ही? आम्ही जमीन विकलेलीच नाहीये. आम्हाला तुम्ही एक काम करा, आमच्या नावाने आमच्या वडलं जो पारली जी आहे नी तुम्हाला घेतलेली आहे म्हणतात ना, तर ते दाखवा ना ही रजिस्ट्री आलेली आहे बाबा, ही जमीन इनामी जमीन आहे, हिचं परमिशन काढलं, हिचं परमिशन काढल्यानंतर हिची भरणा पावती आहे, हिच्या अगोदर इशार पावती करावं लागते. हे सगळं दाखवा, आम्ही सोडून देतो. हे अलॉटमेंट लेटर आहे, हे आमच्या नावावर झालेलं. हे आम्ही संरक्षण नाही करणार तर कोण करणार आणखी? कोण नाव आता सध्याच्या काळात नाव जे तुम्हाला सांगतो, प्रफुल्ल पटेल जैन ब्रह्माच्या ब्रह्माच्या आणि त्याची बायको वर्षा जैन आणि इकडं हा सर्जेराव भुजंगे. आता हे सर्जेराव भुजंग मुंबईचा आहे, ठाणे, आणि हे दोघं समतानगरचे आहे, जैन. मागासवर्गीय कुटुंब एससी आहे आम्ही, SC दलित. मार म्हणूनच आम्हाला इनाम भेटलेली आहे जमीन. हा, हे म्हाताऱ्यानं काम केले ना, डोरफाडी, त्यांची सेवा करण्याबद्दल त्यांना भेटलेली जमीन आहे ती. त्याच्यामध्ये लोकांचे डोळे, पैशावाले धनदानग्याचे. तुमचं नाव सांगा. संजय दगडूजी खोतकर. त्यांना 22 रो औषध बंगलो बनवलेले, 22 बनवलेले. 1 कोटीचा एक बंगलो बनवलेला आहे. 1 एकर मध्ये त्याने 1 एकर घेतली. ती कोणाकडून घेतली आम्हाला नाही माहिती. मूळ मालकाचं काहीच नाही त्यामध्ये. आणि दुसरी गोष्ट, याला सुद्धा नोटीस गेलेली तरी सुद्धा तारखेला हजर होत नाही. SCच्या आधारे याला नोटीस गेलेली, पेपर मध्ये दिलेलं आहे, तरी सुद्धा 19 तारखेला हजर होत नाही. का तर याची एक तलाट्याकडं हे आलं होतं अप्लिकेशन, इथं फेर बनवा म्हणून. ते फेरला मी तिथं अप्लिकेशन दिलेलं आहे, तर तलाट्याने तहसील मध्ये टाकलेलं होतं मला. मग तहसील मध्ये काय गेले आता सध्याच्या काळात नाही, अगोदर ते नाही सांगता येणार. याचं तलाट्यावर तलाट्यात सहीच नाही याच्यावर. मग तेच चालू आहे ना आता. तलाट्याची सहीच नाही, कारण हा फेर जर डुप्लिकेट असला तर तलाट्याची सही कुठून राहील? फेरच डुप्लिकेट आहे, याच्यावर व्यवहार झाला सगळा. याने की यानं कोणाकडून घेतली त्याचं नाव पण नाहीये, कारण की आम्ही दिलीच नाही तर नाव येईन कुठून? याच्यावर फक्त काय घेतलंय त्याने, मान्य आहे सिद्दीक वली मोहम्मदनं ही जमीन खरेदी करून घेतली आणि याचं परमिशन काढले. अरे पण सिद्दीक वलीने घेतली तर घेतली कोणाकडून हे तर सिद्ध कर ना. कोणाकडून घेतली हे तर होईल ना, का बाबा याच्याकडून घेतलेली मी रजिस्ट्री करून घेतलेली म्हणून हे तर सांगायला पाहिजे. हेच म्हणणं आहे का जे बेकायदेशीर व्यवहार झालेले, खरेदी खत झालेले, रजिस्ट्र्या झालेल्या आहे, फेर झालेले, ते रद्द करून मूळ मालकाच्या नावावर करण्यात यावं हीच विनंती आम्हाला शासनाची. आजिमच्या नावाची रजिस्ट्री आणि ही रजिस्ट्री 2 एकर 10 गुंठेची असताना आमची जमीन ही 4 एकर आहे. या 4 एकरवर अब्दुल सलीमनं ताबा केलेला आहे. आज मी तुम्हाला दाखवतो, सातबाऱ्यावरती 4 एकर घेतलेली आणि रजिस्ट्री तिची 2 एकर 10 गुंठे. याचं परमिशन वगैरे काही नाही. गट नंबर 133 आहे, सर्वे नंबर 108 मधलाच भाग आहे. आणि आज पण सातबाऱ्यावर तुम्हाला उर्वरित जो दाखवतो ना सातबाऱ्यावर, हे महाराडोळा जमीन दाखवते आजच्या सातबाऱ्यावर. तरी सुद्धा हे लोक प्रत्येक गोष्टीला डावलून आणि आमच्या जमिनीवर कब्जा करत राहतात. गुंडे आणतात, हे आणतात, आम्हाला धमक्या देतात, बाया माणसं राहतात इथं बसलेले, मारकुटी शिव्या गाड्या करून जातात. नाही आम्ही तुम्हाला एकच सांगतो का बाबा, आम्हाला आमची हक्क कोणाकडे जायचं राहू द्या. आम्ही कुणाला हक्क मागत नाहीत, आम्ही आमचाच मागतो आणि त्या हक्कासाठी आम्हाला काहीतरी मदत करावी ही आम्हाला राज्य सरकारनं विनंती करू. आम्ही आमच्यासाठी आम्ही लढू. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.